आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृतीचे काय काय मानसिक आणि शारीरिक लक्षणे आहेत याबद्दल बघितलं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण यांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी डॉक्टर सविता लांजेवार, माझ्या डॉक्टर सविता ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आपण आधीच्या व्हिडिओमध्ये वातज, पित्तज, कफज प्रकृतींची माहिती बघितली, परंतु आजकाल फक्त एक दोषिक प्रकृती बघायला मिळत नाही, नेहमी दोन दोष एकत्र असलेली प्रकृती बघायला मिळते। तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये मी दोषांच्या प्रकृतीचा तुलनात्मक विचार कसा केला जातो याबद्दल सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू। वात प्रकृतीच्या व्यक्तीचे स्वभाव गुण हे उंदीर, ससा, बकरी, कुत्रा यांच्या स्वभाव गुणांसोबत जुळतात, तर पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचे स्वभाव गुण हे वाघ, मांजर, माकड आणि यक्ष यांच्या स्वभाव गुणांशी जुळतात, तर कफ प्रकृतीच्या व्यक्तींचे स्वभाव गुण हे ब्रह्मा, घोडा, गाय, सिंह यांच्या स्वभाव गुणांशी जुळतात, असं संहितेमध्ये सांगितलं आहे। वात प्रकृतीच्या व्यक्तींची झोप ही खूप कमी असते, त्यांना झोपेमध्ये आकाशामध्ये उडल्यासारखं दिसतं, तसेच पहाड आणि झाडे दिसतात। तर पित्त प्रकृतीच्या व्यक्तींची झोप ही मध्यम प्रमाणाची असते, यांना झोपेमध्ये सूर्य, आग यासारखे उष्णतेशी रिलेटेड स्वप्न पडतात, तर कफ प्रकृतीच्या व्यक्ती ह्या खूप झोपतात, त्यांना झोपेमध्ये जलाशय यासारखे स्वप्न पडतात। वात प्रकृतीचे लोक ही अंगकाठीने बारीक असतात, दिसायला थोडेसे कुरूप असतात, यांचा रंग हा सावळा असतो। पित्त प्रकृतीची लोक ही मध्यम अंगकाठीची असतात, मध्यम बलयुक्त असतात, त्यानंतर त्यांचा जो रंग असतो तो गोरा असतो। कफ प्रकृतीचे व्यक्ती हे मजबूत बांध्याचे तसेच धष्टपुष्ट असतात, यांचा रंग हा अतिशय गोरा असतो। वात प्रकृतीच्या लोकांची भूक ही विषम असते, कधी यांना खूप भूक लागते तर कधी अजिबात भूक लागत नाही, तर पित्त प्रकृतीच्या लोकांना अतिप्रमाणामध्ये भूक लागते, 1 तासा पहिले जेवण केलं असेल तरीसुद्धा पुन्हा भूक लागते आणि त्यांना आधीचं जेवण पचतं देखील, तर कफ प्रकृतीच्या लोकांना खूप कमी प्रमाणामध्ये भूक लागते आणि त्यांचं जेवणसुद्धा हे खूप कमी असतं। वात प्रकृतीच्या व कफ प्रकृतीच्या लोकांना थंडी अजिबात सहन होत नाही, तर पित्त प्रकृतीच्या लोकांना उष्णता, गरमी सहन होत नाही। वात प्रकृतीच्या लोकांची त्वचा ही अतिशय रुक्ष असते, त्यांची नखं देखील रुक्ष असतात आणि ती लवकर तुटतात, त्यांच्या हातापायांना भेगा पडलेल्या असतात, तसेच हाताच्या शिरा ह्या ठळक दिसतात। तर पित्त प्रकृतीच्या व्यक्तींची त्वचा ही लालसर लालिमा असलेली, त्यांची नखं ही देखील लालिमा असलेली असतात, तर कफ प्रकृतीच्या व्यक्तींची त्वचा ही स्निग्ध असते, नख हे देखील स्निग्ध असतात, त्यांचा चेहरा, पूर्ण शरीर हे स्निग्ध असते। वात प्रकृतीच्या लोकांची डोक्याची केस तसेच दाढी-मिशीची केस ही रुक्ष प्रकारची असतात, त्यांना वारंवार तेल लावायची गरज पडते। पित्त प्रकृतीच्या लोकांची केस आणि दाढी-मिशीचे केस हे धूसर रंगाचे असतात, हे केस त्यांना अल्प असतात आणि लवकर पांढरे होतात आणि केस गळणं ह्या समस्या त्यांच्यामध्ये दिसून येतात, तर कफ प्रकृतीच्या लोकांचे केस हे काळेभोर घनदाट असतात, लवकर गळत नाही आणि लवकर पांढरे देखील होत नाही। वात प्रकृतीच्या लोकांची डोळे ही धुसर असतात, गोलमटोल असतात आणि डोळे बंद केल्यावर एक उभार दिसतो। पित्त प्रकृतीच्या लोकांची डोळे ही भुऱ्या रंगाची असतात आणि छोटे असतात, तर कफ प्रकृतीच्या लोकांची डोळे हे स्निग्ध, मोठे, उठावदार असतात। वात प्रकृतीच्या व्यक्तींना आंबट आणि खारट खाण्याची इच्छा निर्माण होते, तर पित्त प्रकृतीच्या लोकांना थंड पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते।
कफ प्रकृतीच्या लोकांना भूक कमी लागते, त्यांचा आहार हा अल्प असतो, त्यामुळे ते जर त्यांची खायची इच्छा झालीच तर ते गरम पदार्थ खातात. वात प्रकृतीच्या लोकांचा स्वर हा जर्जर असतो. ते बोलताना थांबून थांबून बोलतात, चालताना पटापट चालतात. चालताना त्यांच्या सांध्यांमध्ये रुक्षता असल्यामुळे एक प्रकारचा आवाज येतो. ते नेहमी अंग किंवा कुठलंही प्रत्यंग फडकत असतात. त्यानंतर त्यांना थंडीमुळे थरकाप होतो. यांचं बल देखील कमी असतं आणि शरीर हे नेहमी थंड पडलेलं असतं. पित्त प्रकृतीच्या लोकांना घाम खूप येतो. त्या घामाचा एक प्रकारचा दुर्गंध देखील येतो. यांचं अंग नेहमी गरम असतं. यांना उष्णता सहन न झाल्यामुळे थंड पदार्थांची इच्छा नेहमी असते. यांची मैथुन शक्ती कमी असते, त्यामुळे यांना संतती देखील कमी असतात. यांच्या त्वचेवर पिलू, व्यंग, अधिक प्रमाणामध्ये तीळ असतात. कफ प्रकृतीचे लोक हे सारयुक्त, दृढ आणि स्थिर हत्तीसारखे असतात. यांचा स्वर देखील सुमधुर असतो. हे अत्यंत वीर्यवान असतात. मैथी शक्ती संपन्न असतात. त्यांना अधिक संतती असते. तसेच कुठल्याही प्रकारचे शारीरिक विकार हे अल्प प्रमाणामध्ये होतात. आता आपण जाणून घेऊयात या 3 प्रकृतीचे मानसिक लक्षणांमध्ये तुलना कशी प्रमाणे होते. तर वात प्रकृतीचे लोक हे शीघ्र प्रवृत्त होणारे असतात. त्यांना कुठेही पटकन जायची, पटकन काही काम करायची घाई असते. यांची स्मृती अल्प प्रमाणामध्ये असते आणि लवकर विसरतात. यांना बडबड करणं खूप आवडतं. यांच्यामध्ये धैर्य नसते, कृतघ्न असतात. मैत्रीमध्ये अदृढ असल्यामुळे जास्त मित्रपरिवार नसतो. हे अजितेंद्रिय, आचारहीन, तसेच कमी संतानवाले असतात. नास्तिक, द्वेषी, मत्सर, चोरी आदी यांचा स्वभाव असतो. पित्त प्रकृतीच्या लोकांचा स्वभाव हा तीक्ष्ण असतो, शीघ्रकोपी असतात. यांना राग लवकर येतो. यांना नटाफटा करायला आवडतं. हे लोक वीर, साहसी, बुद्धिमान, मेधावी आणि उत्तम धारणशक्ती संपन्न असतात. कुशाग्र बुद्धी असते. तेजस्वी, भयरहित, प्रतिवादी पक्षाला खंडन करण्यासाठी समर्थ असतात. आश्रितांना सांत्वना देणारे असतात आणि आश्रयदात्याला प्रेम करणारे असतात. उत्तम चारित्र्यवान असतात. कफ प्रकृतीची लोक ही सात्विक चित्तवाले, सत्यवादी, धर्मात्मा, स्मृतिवान आणि यांचा स्वभाव हा स्थिर असतो. कुठल्याही प्रकारची धडपड करत नाही. यांचं मन स्थिर असतं. हे लोक कृतज्ञ असतात, वीर असतात, सहनशील, ओजस्वी, दीर्घायू आणि धनवान असतात. यांना भरपूर मित्रपरिवार असतो. तर अशा प्रकारे वातज, पित्तज आणि कफज प्रकृती असतात. तुमची प्रकृती कोणत्या प्रकारची आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जेव्हा 2 दोष यांच्या सामान्य लक्षणे तुमच्या मध्ये आढळत असतील तर ती तुमची प्रकृती राहील. पुन्हा भेटूयात पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, आयुर्वेदाला जवळ करा. थँक्यू.